नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। नाश्ता करायला बसते मी आता आणि आईची तयारी चालू आहे इकडे। तर आई आज बनवते मोदक, कारण की आज काका जाणार आहेत, कारण का उद्या आहे गणेश जयंती, पण उद्या सुद्धा करायचे आहेत। पण काका आज जाणार आहेत, मग त्यांना आईच्या हातचे मोदक आवडतात। आई मस्त बनवते, त्यासाठी आता आई थोडे 10-15 असे मोदक बनवते त्यांच्यासाठी। तर त्याची ती तयारी करते आणि मी आता नाश्ता करते। आईचा पहिला मोदक झालेला आहे आणि तो पण ती साच्यामध्ये बनवते। साचा आणलेला आहे ह्याच्यामध्ये, जसं दुसरे पाकळी करून पण बनवता येतात, पण ते आज अशी बनवते, पटकन होतात हे होतात ना एक साईडचे। हा, एक साईड दिसायला पण छान वाटतात आणि खाली केळीचं पान आहे आणि ते बासमतीचं पान आहे, त्याच्याने वास सुंदर येतो आणि ते चव बनवलेली आहे। आत्ताच माझी नाश्त्याची भांडी घासून झाली। आमच्याकडे नाश्त्याची भांडी म्हणजे एक प्रकारे जेवणाचीच भांडी असतात, आमच्याकडे नाश्ता पण तसाच असतो, भाकरी चपाती असते। पप्पा आत्ताच मार्केटला गेले, त्यामुळे दूध आणलेलं आहे आणि आज आहे शुक्रवार, तर थोडीफार मच्छी आणलेली आहे, काहीतरी मच्छी आहे, मला नाही माहिती, हलवा आहे काहीतरी, तर ते साफ करायचं आहे, पण ते पप्पा बघतात, मी मच्छीला जास्त नाही हात लावत। तर दूध फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि इकडे अजून मोदकांची तयारी चालू व्हायची आहे अजून, म्हणजे पाणी तापत ठेवायचं आहे। बासमतीचं पान आहे त्याच्यामध्ये, तर आई करेल बाकी सगळं। मशीनला जरा इकडे आणून ठेवली। मोदक बनवून झालेले आहेत, आता त्यांना वाफेवर शिजत ठेवायचं आहे। पाणी पण बऱ्यापैकी गरम झालं, त्याच्यामध्ये एक बासमतीचं 2 पानं आहेत, त्याच्याने वास मस्त येतो। आता हे ठेवायचं ह्याच्यात। आई किती मिनटं? 15 मिनटं मध्ये आपले मोदक रेडी होतील, वाफेवर उकडीचे मोदक। आणि इकडे चालू आहे जेवणाची तयारी। आज स्पेशल जावयासाठी, म्हणजे रोज जेव्हा मच्छीचा वार होतो तेव्हा जावयासाठी स्पेशल मच्छी असते, कारण का त्याला मच्छी आवडतं। तर 2 जण बनवतात। हलवा आणलेला आहे पप्पांनी। तू खात नाही, म्हणत नाही ना जास्त? मी खात नाही, तेच ना, मी बनवत नाही। तर तुम्ही आल्यानंतर नेहमी मजा असते प्रीतची। आई पप्पा आले की माझ्यासाठी मच्छी बनवतात। त्याला मग कोण देईल, मग परत जाऊ दे, आम्ही असते, आम्ही पण खातो। हा, मस्त मोठी मच्छी आहे, हलव्याची मच्छी आहे, फ्राय करतात त्याच्यासाठी, कालवण सुद्धा आहे। तर 2 जण करतायत जेवण। प्रीतसाठी मच्छी बनवलंय, मग मी बोलले माझ्यासाठी पण काहीतरी हवंय, तर मी त्यांना सांगितलं की मला गोड वडे खायचे आहेत, खूप दिवस झाले गोड वडे खाले नाहीत। तर ते 2 जण बनवतायत, तर आई बनवून देते आणि पप्पा फ्राय करतायत। सोपी रेसिपी आहे, मी तुम्हाला सांगते, आईलाच विचारते। मला आधी माझी आजी बनवायची ते वडे, मला खूप आवडायचे आधी, ते गरम गरम तर मस्तच लागतात ते। तर ते वडे बनवायला सांगितलेत माझ्यामध्ये थोडं, आणि बाकी जेवणाची तयारी तर ऑलरेडी झालेली आहे। आई तुम्हाला सांगेल हे गोड वडे कशाचे आहेत। पेलावर पाणी ठेवलं, हा, आणि त्याच्यात थोडं गूळ टाकायचं। अच्छा, गूळ पूर्ण विरघळलं ना का ते पीठ टाकायचं तांदळाचं, आणि मळताना थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं। अच्छा, आणि मग मळायचे ना असे वडे वळायचे। अच्छा, ह्याला गोड वडे बोलतात। गोड वडे, आणि त्याच्यामध्ये तीळ टाकले, ओवा घेतात आपल्याला काय आवडेल ते, आणि मग तळायचे ते गरम गरम मस्त लागतात खायला। तर त्याला आम्ही गोड वडे बोलतो, म्हणजे भाकरीचं, म्हणजे तांदळाचं आणि गव्हाचं पीठ मिक्स करून आणि गुळ, दुसरं काय नाही, हा, आणि तळायचं। तर असे गोड वडे मला आवडतात, हे माझ्यापुरतंच थोडंसं बनवलंय, पण ते गरम गरमच खायला मस्त लागतात। तर पप्पा फ्राय करतायत, दोघांचं चालू आहे काय ना काय काम किचन मध्ये। जेवणाची तयारी सुद्धा चालू आहे। मोदक रेडी आहेत, काकांसाठी मोदक बनवलेले आहेत। आणि मी आले आता बेडरूम मध्ये वडे खाण्यासाठी, मस्त नाश्ता करते आणि मस्त फुगलेत, बघू शकताय वरची मस्त खंपुरी आलेली आहे, मस्त झालेत, मला हे आवडतात खूप जास्त। आधी लहान असताना माझी आजी बनवायची हे वडे, मला आवडायची, तर मी आता गरम गरम खाते। तर आजी नाही तर आई मला बनवून देते, दुसऱ्यांनी केलेलं आवडतं आणि ते दुसऱ्यांच्या हातचं जरा खायशी वाटतं। आपण स्वतः केलेलं आपण एवढी जास्त खात नाही, पण दुसऱ्यांनी आपल्याला कोणी बनवून दिलं तर आपण जरा जास्त खातो, तर असं आहे माझं। तर मी सुद्धा करते, पण आईच्या हातचं जरा अजूनच खायशी वाटतं, तर खाते। तुम्ही पण नक्की ट्राय करा, हे गोड वडे मला आवडतात आणि पटकन होतात। तर मी बसते, आपला थोडंसं काम करायचं आहे। प्रीत झोपलाय, नाईट करून आलाय, तो उठेला जेवायला, त्याला आम्ही उठू, आज सोबतच जेवू सगळेजण। पप्पा मच्छी फ्राय करतायत, आज रवा लावलाय ना पप्पा? रवा लावलाय मस्तच, म्हणजे एकदम मस्त कडक होतात ना रव्याने। आई मदत करते, दोघांचं चालू आहे जेवण। कालवण करायचं आहे ना अजून, रस्सा बनवायचा आहे,
फ्राय करतात पहिले. मस्त वास सुटलाय गरबर मच्छीचा. झोपलेले माणसं उठतील लगेच वासानी. त्याला मच्छी आवडते फार. आणि त्याला ही मच्छी आणले हे माहित नाही अजून. हलवा आणले आवडतो त्याला. नमस्कार मंडळी. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली आमची. झाली का सकाळ? येस. काय करतेस? आम्ही कांदा कापतोय. जेवणाची तयारी. अच्छा म्हणजे जेवणच काय स्पेशल दिसते. तुझ्यासाठी काय बनवलंय बघ. पहिले इकडे बघायला लागेल. ते समजलं तव्यामध्ये काय आहे ते. काय आहे बघ. वा हे हलवा दिख रहा है. हा तुझ्यासाठीच आणले स्पेशल. काय ते काकांसाठी मोदक बनवलेले आहे स्पेशल. मस्तच. आणि कालवण पण रेडी आहे. तुझ्यासाठी थांबलेले सगळे. वा 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 डिलिशियस. कांदा पाहिजे ना मच्छी सोबत. हो तर कांदा आणि लिंब कापायला बसते म्हणजे कापते. लाल कांदा. कांदा तिखट आहे. आता तिखटच आहे. नवीन कांदे आहेत ना त्यामुळे तिखट लागतात. आज प्रीत एकदम पोट भरून जेवणार आहे. तर जेवणार आज. नाईट संपलेली आहे. नाईट संपली. आवडीचं जेवण. काका सुद्धा आज जातील. भरपूर झोपलो. आता भरपूर जेवायचं आणि परत झोपायचं. आज चक्क प्रीत मदत करतोय जेवण वाढण्यासाठी. बापरे. मच्छी असल्यावर स्वतःहून न सांगता टेस्ट करून पण झाले त्याचा. किचन मध्ये पहिले आला. किचन मध्ये काय आहे बघायला आणि पटकन टेस्ट सुद्धा केलं. कसं झालंय? एकदम स्वादिष्ट झाले. पप्पा आणि आईनी बनवलंय जेवण. तर हे आहेत काका. मला कमेंट केली होती ते मुंबईला राहतात म्हणून मी त्यांना बोलते मुंबईचे काका. आता आम्ही जेवायला बसतोय. आई वाढते. आज प्रीत पोट भरून जेवणार आहे. मच्छी असल्यावर काय. पार्सल आलेलं आहे आमचं. मी ऑर्डर केलेली पॉन्ड्सची लूज पावडर. दीदीसाठी एक आणि आईसाठी एक. दोन्ही आलेले आहेत आणि ह्या माझ्या आहेत 2. मी सुद्धा ह्यातल्याच वापरते. ओके. याच्यामध्ये पिंक आहे आणि नाही ह्याच्यात पिंक आहे आणि ह्याच्यामध्ये नॅचरल आपली जी पावडर असते. काय नाव आहे त्याला? पॉन्ड्स नॅचरल ग्लो फेस पावडर आहे रे. ती लावायला आहे बघ. हे नवीन पॅकेट आहे. दीदीला हवं होतं. दीदीची संपली होती. दीदीला आणि आईला ऑर्डर केली. मस्त आहे ही पावडर. रोज वगैरे लावण्यासाठी बाहेर वगैरे जायचं असेल तर ही पावडर लावून म्हणजे क्रीम लावायची आणि त्याच्यावर ही पावडर लावायची. तर मस्त आहे पॉन्ड्सची. तर दीदीला आणि आईला ऑर्डर केली होती काल. तर आज लगेच मिळाली. तर एक आईला येते आणि एक दीदीला. मस्त आहे. डेली वापरण्यासाठी चांगलं आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. ह्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेल. ही एक आहे आणि ही जी आहे ना पिंक वाली गुलाबी कलर आहे. ही जास्त गोऱ्या माणसांवर जास्त चांगली वाटते. पण आपण सावळी मीडियम आहोत ना म्हणून ही चांगली वाटते त्याच्यावर. मी घेऊन ठेवलेली पण मला हीच आवडली म्हणून सगळ्यांना मी ह्यातल्याच आणलेल्या आहेत. तर पार्सल मिळालं तर आईला दिलं. ते रोज लावण्यासाठी मस्त आहे पावडर. तुम्ही पण नक्की ट्राय करा. 100 रुपयापर्यंत मिळते ही पावडर. 100 रुपये ऑनलाईन मिळेल. 135 रुपये दुकानात मिळेल. दुकानामध्ये 135 रुपये पण ऑनलाईन कमी आहे. तर घ्यायची असेल तर घ्या. ही चांगली आहे पावडर. म्हणजे ही वाली. जर तुम्ही मीडियम असाल माझ्यासारखे जास्त गोरे पण नाही जास्त काळे पण नाही तर ही पावडर चांगली आहे रोज लावण्यासाठी. मस्त आहे. मी वापरते तिला. त्याच्यामध्ये काय येतं लावायला? हा बघ स्पंज आहे एक माझा. मी हा वापरलाय. स्पंज हा आईच्यात पण आहे. नवीन आहे हे. नवीनच स्पंज येतो त्याच्यामध्ये लावायचं पावडर. पण आहे. मस्त आहे. छान आहे. मम्मीला दीदीकडे जाईन त्या दीदीला घेऊन जाईन. तर आईला दाखवायला आणले की यातले 2 असतात. हाफ सुद्धा असतो. हे 2 माझ्याकडे. हा दीदीचा. अच्छा ठेवते. ठीक आहे. थँक्यू. आताच माझं जेवण बनवून झालेलं आहे कारण की माझ्यापुरतंच मी बनवलेलं आहे कारण का बाकीच्यांना प्रीत आई बाप्पांना
सकाळची म्हणजे दुपारची मच्छी आणि कालवण आहे, त्यामुळे आता त्यांना काय बनवायला नको. पण मी मात्र ती मच्छी खाणार नाही, का सकाळीच मी थोडीच खाली होती, मला तेवढी काही जमत नाही मच्छी खायला. आणि दुपारी मी जास्त जेवले सुद्धा नव्हते, म्हणून मी आता माझ्यासाठी मी घेवडा सुकट बनवलेला आहे एकटी पुरता. मला ते आवडतं, बाकी तेवढी मच्छी मला नाही जमत खायला, तर बाकी लोक ती खाणार आहेत. माझ्यासाठी पटकन घेवडा सुकट बनवला, भातासोबत मस्त खायन मी. आता जेवणाची वेळ झालेली आहे, 8:30 व्हायला आलेली आहे. जेवून घेतो, भूक लागलेली आहे मला. चला मंडळी, आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी बसलेली आहे आपला ब्लॉग एडिट करायला. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.